इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नवीन नाशिकमधील परिसरातील प्रभाग क्रमांक 25 मधील मीनाताई ठाकरे शॉपिंग सेंटर येथील विविध समस्यांबाबत स्थानिक मुरली तात्या भामरे यांच्याकडे निवेदन सादर केले. शॉपिंग सेंटर परिसरातील अपूर्ण काँक्रिटीकरण, अस्वच्छता, पावसाळ्यात साचणारे पाणी तसेच दुर्लक्षित देखभाल यामुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची तक्रार यावेळेस करण्यात आली. सिडको शॉपिंग सेंटर, मीनाताई ठाकरे शॉपिंग सेंटरमध्ये समस्या अशा आहेत का नगरपालिकेने आजपर्यंत कुठलंही लक्ष दिलेलं नाही आहे. इथे आम्हाला काँक्रिटीकरण पाहिजे ह्या मोकळ्या जागेमध्ये. इथे साफसफाईला कर्मचारी येत नाही आहे. इथे सगळी घाण असते, आम्ही आमचीच घाण स्वच्छ करून घेत असतो. इथला नगरपालिकेचा एकही कर्मचारी आमच्या इथे शॉपिंगमध्ये येत नाही. दुसरी गोष्ट, इथं कचरा गाडीसुद्धा येत नाही आणि जे आहे पडलेलं ते त्यांना आम्ही टाकायला सांगितलं तरी ते उचलत नाही. निवेदन स्वीकारल्यानंतर नगरसेवक मुरली तात्या भामरे यांनी तात्काळ नागरिकांसमवेत परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी समस्यांची सविस्तर माहिती घेत संबंधित कामांची नोंद करून घेतली. तसेच या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन मनपा अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार असून काँक्रिटीकरण, स्वच्छतेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. जो माझ्याकडे प्रस्ताव मांडला तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित खूप आहे. तो मी त्यांना शब्द देतो की काँक्रिटिंग आणि काही कचरावाले येत नाही, त्या गाडींवाले येत नाही, त्याचा सर्व पाठपुरावा करतो आणि हे काम मी मार्गेला लावतो नगरसेवक या नात्यातून. पालिकेत काय भूमिका मांडणार? महापालिकेत भूमिका कसं आहे, आतापर्यंत नगरसेवक नव्हते, त्याच्यामुळं ह्या गोष्टी कोणी साहेब लोक काही ऐकत नव्हते. आता आम्ही प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला निवडून दिलेलं आहे की तुमची सेवा करण्यासाठी, तर मी त्यांच्याकडं पाठपुरावा करून हे काम पूर्ण करतो. यावेळी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत परिसराच्या विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.